Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals, they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार. वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करते मी सकाळच्या ब्रेकफास्टपासनं. तर आज ब्रेकफास्टमध्ये मी बनवले होते रवा आणि पोह्याचे इन्स्टंट अप्पे. त्याची रेसिपी मी डिटेलमध्ये कधीतरी नक्की शेअर करेल. त्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली, गणपतीला दुर्वा वाहली आणि कृष्णाला इथे मंजिरी वाहली. आणि इथे माझी आता सकाळची देवपूजा झालेली आहे. आणि नवीन देव जेव्हापासनं ॲड झाले तेव्हापासनं माझं देवघर असं काहीसं दिसतं. आणि थोडं मोठ्या मूर्त्या घेतल्यामुळं छान असा लूक आला आहे मंदिराला. पूजा वगैरे करून घेतली, त्यानंतर दिवसभराची कामं आटोपली आणि आता डायरेक्टली येतो आहे संध्याकाळच्या वेळेला. तर संध्याकाळी आम्ही कॅबने निघालो होतो जुहू चौपाटीला, कारण दुसऱ्या दिवशी आई बाबा गावी जाणार होते. तर वाटेत त्यांना मंदिर दिसलं म्हणून सर्वजण तिथे नमस्कार करत होते. त्यांना बघूनच रुद्रांशनीसुद्धा नमस्कार केला. तर आता आपण पोचलो आहे डायरेक्टली जुहू चौपाटीला. तर हा आहे सनसेट व्ह्यू तिथला. चौपाटी साईडला जेव्हा एंट्री करतो त्यावेळेला त्या साईडला खूप भरपूर गर्दी होती, कारण की विकेंडला चौपाटीवर भरपूर जास्त गर्दी असते. तर ही आहे तेथील चौपाटी आणि खाऊ गल्लीसुद्धा म्हणता येईल, कारण खाण्यापिण्याचे भरपूर सारे शॉप इथे राहतात. आणि थोडं पुढे गेलं म्हणजे दुसऱ्या एंडपर्यंत जेव्हा आम्ही गेलो तिकडे गर्दी थोडी कमी राहते, म्हणजे मधल्या एरियामध्ये गर्दी कमी राहते. तर आम्ही तिथे गेलो आणि तिथे जाऊन छान एक चटाई टाकून आम्ही तिथे बसलो. आणि तोवर ऑलमोस्ट अंधार पडलेला होता. तर आज समुद्राला भरती आलेली होती म्हणून खूप जास्त हवा इथे होती. आणि इथे रुद्रांशने बघा भरपूर मजा मस्ती केली, रेतीमध्ये खूप खेळला. आणि इथे आता जे दिसतं आहे ना समोर दोघी बसलेल्या, त्या मी आणि आई इथे बसलो होतो. आणि यावेळी रुद्रांशने भरपूर मस्ती केली. काही वेळ आम्ही इथे घालवला आणि त्यानंतर आम्ही तिथनं जाण्यासाठी निघालो. तर जातानाच वाटेत छान चार्ली चॅपलिनचं एक गेटअप केलेला व्यक्ती होता, त्यासोबत आम्ही फोटोशूट केला, काही वेळ घालवला. त्यांनीसुद्धा व्हिडिओमध्ये छान पोजेस दिला आणि तुम्हाला सर्वांना हायसुद्धा केलं. तर इथे आम्ही रुद्रांशने आणि मी त्याच्यासोबत फोटो काढले आणि खरोखर हुबेहूब तो चार्ली चॅपलिनसारखा तिथे ॲक्ट करत होता आणि छान वाटलं. त्यानंतर ही तिथलीच जी खाऊ गल्ली म्हणता येईल चौपाटी, तिथे ही तिथली दुकानं होती सर्व. आणि त्यानंतर आम्ही गेलो जेवण करायला गंगा रेस्टॉरंटमध्ये. तर हे जे रेस्टॉरंट मी दाखवते आहे हे माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये पण तुम्हाला दिसेल. ज्याने कोणी पहिला व्लॉग बघितला असेल माझा, जेव्हा मी व्लॉगिंग सुरू केलं त्यावेळेलासुद्धा आम्ही इथे जेवण करायला आलो होतो. आणि त्यानंतर मी आज परत हे रेस्टॉरंट फॅमिली रेस्टॉरंट आहे हे तुमच्यासोबत शेअर करते आहे. आणि इथे आता आम्ही जेवण करायला बसलो होतो. आणि आल्यानंतर मी मोबाईलची बॅटरी पूर्ण लो झाली होती आणि त्यानंतर माझा काही मिनटातच मोबाईल स्विच ऑफ झाला. म्हणून यापुढे आम्ही काय ऑर्डर केलं होतं ते काही मी शूट करू शकले नाही. तर हे होतं ते रेस्टॉरंट. फक्त सुरुवातीला ऑर्डर केलेला जो मसाला पापड होता त्याचं मी थोडं शूट घेतलं आणि त्यानंतर मोबाईल स्विच ऑफ झाला. आणि आता आपण डायरेक्टली येतो आहे दुसऱ्या दिवशी. तर दुसऱ्या दिवशी सकाळी जे कपडे वाळवलेले होते ते मी काढून घेतले, कारण की जे कपडे वॉश केले होते दुसरे ते मला आता याच्यावर टाकायचे होते. तर ते सुरुवातीला मी घरामध्ये आणले, त्याला फोल्ड वगैरे केलं. आणि जेवण वगैरे झाल्यावर मला आज हे पार्सल रिसीव्ह झालं. तर मी काय ऑर्डर केलं हे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. तर मी याचा डिटेल व्हिडिओ हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करेल. तर आता जस्ट मी ओपन केलं होतं तेवढंच तुम्हाला दाखवते, बट यामध्ये काय आहे हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच शेअर करेल. आणि आता येतो आहे डायरेक्टली दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळच्या वेळेला, कारण की त्या दिवशी रात्रीच्या वेळेला आईबाबांची ट्रेन होती आणि ते त्या दिवशी निघून गेले, गावी गेले. तर त्या दिवशी माझं जास्त शूट करणं झालं नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी मी यांच्या टिफिनची
थोडी तयारी करत होते. त्याचबरोबर ज्या पालेभाज्या आणल्या होत्या त्या मी सर्व छान निवडून घेतल्या. तर याचा एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी बनवला आहे, तो तुमच्यासोबत शेअर केला ऑलरेडी. आणि त्यानंतरच 2 दिवसानंतर माझ्या भावाच्या मुलाचा वाढदिवस होता, तर त्याचा कॉल आला म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो. तर त्याच्यासाठी हा केक ऑर्डर केला होता, त्याचबरोबर गिफ्टसुद्धा होतं. आणि आता आम्ही कॅबनी कल्याणसाठी निघालो होतो. तर माझा मोठा भाऊ हा कल्याणला राहतो. तर तुम्ही माझ्या छोट्या भावाला बघितलं असेल जेव्हा मी पुण्याला गेली होती. तर आज मी तुम्हाला माझ्या मोठ्या भावाची आणि आईबाबांचीसुद्धा ओळख करून देते. तर आता आम्ही कॅबनी कल्याणला निघालो. तर आम्ही 6 वाजता निघालो होतो. पोहोचेस्तोवर आम्हाला 8 वाजले. मध्ये ट्रॅफिक लागलं आणि आता येतो आहे डायरेक्टली दादाच्या कल्याणच्या फ्लॅटमध्ये. तर दादाच्या लहान मुलाचा बड्डे होता, तर म्हणून छान छोटी मंडळी इथे जमली होती बड्डेसाठी. आणि हे त्यांनी यावेळेला घरीच छोटासा बड्डे सेलिब्रेट करायचा ठरवला होता, म्हणून सर्व लहान मुलांना त्याच्या फ्रेंड्सला बोलावलं होतं. आणि हे असं बड्डे डेकोरेशन छान केलं होतं समोर. आणि मुलं तुम्हाला सर्वांना हाय करतायत तिथे. त्यानंतर तुम्हाला माझ्या आईबाबांची ओळख करून देते. हे आहे माझे आईबाबा. तर हे दादाकडे कल्याणला सध्या आले आहेत. काही दिवसातच ते माझ्याकडे सुद्धा येतील, तर तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला दिसेल. तर हा होता अश्विकचा बड्डे केक. आणि हा केक आम्ही आणला होता जो पिंक कलरमध्ये आहे. बट मुलांच्या गडबडीमध्ये ॲक्च्युली तो केकचा डबा जो आहे तो खाली पडला आणि केक थोडा तिथे एक साईडला बेंड झाला, तर थोडा शेप बिघडला होता. तर हा आहे बड्डे बॉय, माझ्या मोठ्या भावाचा मुलगा. तर मोठ्या दादाला 2 मुलं आहे. तर हा लहान मुलाचा सेकंड बड्डे होता, तर तो आज 2 वर्षाचा पूर्ण झाला. आणि ही औक्षवान जी करते ती आहे माझी वहिनी. तर यापूर्वी तुम्ही लहान भाऊ आणि त्याची वाईफ बघितलेली. तर हा माझा आहे मोठा भाऊ आणि ही आहे वहिनी. तर सर्वात सुरुवातीला दोघांनी औक्षवान करून घेतलं. त्यानंतर ही आहे आई, आईनीसुद्धा औक्षवान करून घेतलं. त्यानंतर मी अश्विकला औक्षवान केलं आणि ओवाळून घेतलं. असं एक एक करत सर्वांनी सुरुवातीला औक्षवान करून घेतलं, जेवढे काही फॅमिली मेंबर्स होतो. आणि यानंतर आम्ही केक कटिंगला सुरुवात केली. औक्षवान झाल्यानंतर सर्वांनी थोडा थोडा केक त्याला खाऊ घातला. त्यानंतर सर्वांनी गिफ्ट्स दिले आणि अशा प्रकारे छान असा अश्विकचा बड्डे सेलिब्रेट झाला. आणि तोही त्या दिवशी खूप शांत होता, त्याने सुद्धा खूप कोऑपरेट केलं. आणि त्यानंतर मी, वहिनी आणि वहिनीच्या एका फ्रेंडनी आम्ही पटापट स्नॅक्सच्या प्लेट्स रेडी केल्या. तर इथे आता वहिनी आणि त्यांची फ्रेंड इथे प्लेट्स रेडी करत आहेत. त्यानंतर सर्वांनी स्नॅक्स एन्जॉय केलं. आणि हा आहे भावाचा मोठा मुलगा. तर आमची थोडी मजा मस्ती चालू होती. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. परत भेटूया लवकरच. तोवर बाय बाय.